साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळालेली आहे, स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ही महत्त्वाची माहिती दिली आहे। पुढील 32 वर्षांसाठी साधुग्रामचं खासगी प्रदर्शन केंद्र होणार होतं आणि या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं, अनेक आंदोलनं करण्यात आली होती। त्याच संदर्भात माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तपोवनात आंदोलन करण्यात आलं, साधुग्राम या ठिकाणी झालं तरी वृक्षतोड होऊ नये अशी मागणी आंदोलकांची होती आणि अखेर ती मागणी मान्य होते की काय असाच निर्णय आता समोर येतोय। गणिता, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन भागात साधुग्रामची तयारी हे प्रशासनाकडून करण्यात येत होतं, कारण आगामी कुंभमेळा आहेत। या सगळ्यात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात साधू महंत नाशिकमध्ये येतील आणि त्यांचीच तयारी या तपोवनमध्ये करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते। पण या तपोवनमधील काही झाडं हे तोडावे लागतील अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतली आणि त्यानंतर या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। खरं तर याच परिसरामध्ये एक डोम जे आहे ते एकूण उभा राहून इथे साधू महंतांची व्यवस्था करून आणि कुंभमेळ्यानंतर ते डोम हे खाजगी हे वापरण्यासाठी एका कंत्राटदाराला एका एक कंपनीला देण्यात येणार होतं आणि त्याच कारणासाठी हे आंदोलन हे सुरू झालं। अशा कुठल्याही पद्धतीचं कॉन्क्रिटीकरण असेल किंवा डोम असेल हे इथे झाडं तोडून हे करू नये अशा पद्धतीची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आणि त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून हे आंदोलन होतंय। पण काल अखेर गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती होते। जर या सगळ्या गोष्टीला एकूणच तर हे विरोध होणार असेल, आम्ही झाडं तरी तोडणारच नाहीये, पण जर डोमला या खाजगी कंपनीला देण्यासाठी जर एकूणच विरोध होणार असेल तर आम्ही ते वेळ सगळ्या गोष्टीला ज्या सगळ्या प्रकल्पाला स्थगिती देऊ अशा पद्धतीची घोषणा गिरीश महाजन यांनी केलेली आहे। त्यामुळे आगामी या सगळ्या अनुषंगाने काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण तूर्त तरी या तपोवन या संपूर्ण भागामध्ये जे खाजगी प्रकल्प जे डोम तयार करून एक्झिबिशन सेंटर केलं जाणार होतं त्या प्रकल्पाला तरी तूर्त आता आगामी काळामध्ये स्थगिती मिळेल एक अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतं। अगदीच यानंतर काय निर्णय घेण्यात येतो किरण, त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता जागेसंदर्भात काय नवीन निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकही झाड तुटता कामा नये। मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही। ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे।